नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेली आहे. त्या कथेचे नाव आहे घमेंडी गीता. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. तर मग सुरू करूया. सुंदर वनात एका घनदाट झाडावर विविध प्रकारचे पक्षी राहत होते. त्यात गीता नावाची एक कोकिळासुद्धा होती. ती खूप छान गायची. सगळ्या पक्ष्यांबरोबर मिळून मिसळून राहायची. सगळे पक्षी तिच्या गाण्याचा आनंद घ्यायचे आणि इतरांना तिचे गाणे ऐकण्याची शिफारस करायचे. सुंदर वनात बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांना सुद्धा तिचा आवाज आवडायचा. हळूहळू गीताला आपल्या आवाजाचा गर्व होऊ लागला. तिने हळूहळू अन्य पक्ष्यांबरोबर बोलणे बंद केले. पावसाळा येण्याची वेळ झाली. सगळे पक्षी आपली घरटे मजबूत करू लागले. खाणे साठवून ठेवू लागले. गीताचे या कशातच लक्ष नव्हते. अन्य पक्ष्यांनी सुचवून सुद्धा तिने लक्ष दिले नाही. हळूहळू सगळ्या पक्ष्यांनी तिच्या गर्विष्ठपणाला कंटाळून तिच्याशी बोलणे बंद केले. अचानक पाऊस सुरू झाला. 3 दिवस रोज पाऊस आला. सगळे पक्षी घरट्यात बसून होते. साठविलेल्या अन्नावर 3 दिवस पक्ष्यांनी तग धरला. एके दिवशी वादळ आले. त्यात गीताचे घर तुटले. घरट्याविना गीता फांदीवर बसून होती. कोणत्याही पक्ष्याने तिला आपल्या घरट्यात घेतले नाही. एके दिवशी गीता खूप भिजल्यामुळे आणि उपासमारीमुळे आजारपणात फांदीवरून खाली पडली. सगळ्या पक्ष्यांना तिची दया आली. त्यांनी गीताला उचलून घरट्यात नेले. 3-4 दिवस तिची काळजी घेतली. तिला खायला प्यायला घातले. काही दिवसातच ती बरी झाली. तिने सगळ्यांची क्षमा मागितली. सगळ्यात ज्येष्ठ बया पक्षी म्हणाला, गीता, परमेश्वराने तुला गाण्यासाठी गळा दिला आहे, तर तू गर्व करता कामा नये. सगळ्यांशी जुळून घेतले पाहिजे. संकटात मित्रच कामाला येतात. हे ऐकून गीताचे डोळे उघडले. तिने पुन्हा एकदा सर्व पक्ष्यांची माफी मागितली. सगळ्यांनी माफ केल्यावर तिने सर्व पक्ष्यांना गाणी ऐकवले आणि ती मिळून मिसळून राहायला लागली. अशी ही गीता. म्हणून कधीही घमंड करू नये.